आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय अक्का, मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, निलंगा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर भैया हे महायुतीचे उमेदवार आहेत। 20 तारखेला आपणाला मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे। गोविंदांनी या ठिकाणी भैयांनी केलेल्या कामाचा आराखडा सांगितला, परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता या ठिकाणी हा विषय बोलावा की नाही हा खरं तर मला प्रश्न पडलेला आहे। अक्का, आपण 2004 ते 2009 खासदार होतात, त्यानंतर लातूर लोकसभा ही राखीव मतदारसंघ झाला आणि आपल्या आणि भैयाच्या प्रयत्नाने आणि आशीर्वादाने मला त्यावेळेस उमेदवारी देण्यात आली। त्यावेळेस थोड्या फरकाने चिटिंग होऊन हारलो। परत 14 ते 19ला 14ला मला परत भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली। म्हणजेच भारतीय जनता पार्टीने नाही अक्का, तर आदरणीय संभाजी भैयांनी आपण मला उमेदवारी दिली होती, हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे। आणि 14 ते 19च्या नंतर 19ला एका मिस्त्री काम करणाऱ्या माणसाला, अक्षरशः फरशीचं काम करणाऱ्या एका माणसाला भैयांनीच उमेदवारी दिली आणि खासदार केलं। मला सांगा अक्का की भारतीय जनता पार्टीमध्ये मला ज्यावेळेस 2009ला तिकिटाच्या वेळेस मी गडकरी साहेबांकडे गेलो, माझ्या मोठ्या भावांना त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या जातीचे लोक पक्षामध्ये येतात, निवडणूक लढतात, हारतात किंवा जिंकतात, परंतु पक्षात न राहता पक्ष सोडून जातात, ही परंपरा तुमच्या लोकात आहे, असं माझ्या मोठ्या भावाला त्यांनी सांगितलं। आणि अण्णांनी गडकरी साहेबांना शब्द दिला, सुनील जिंकेल अथवा हारेल, 2009चं सांगतो अक्का, जिंकेल किंवा हारेल याचं माझा काही देणेघेण नाही, परंतु गडकरी साहेब आपण जोपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये आहात आणि भारतीय जनता पार्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत सुनील भारतीय जनता पार्टीत राहील। आणि मी 2019लाही माझं तिकीट कटलं, 2024लाही तिकीट कटलं, मी भारतीय जनता पार्टीत आहे। आपण ऐकतो ह्या आता माजी खासदार काँग्रेस पक्षामध्ये गेले आणि काँग्रेस पक्षामध्ये गेल्यानंतर जे त्यांनी बोलायला सुरू केलं, भैयावरती पण त्यांनी आरोप केले की माझा प्रचार केला नाही। अरे 5 वर्ष तुम्ही लोकसभेमध्ये खासदार होतात, 5 वर्ष जर तुम्ही मतदारसंघातल्या 5 जरी तालुका अध्यक्षाच्या नावाने ओळखला असतात तर तुम्ही खासदार असतात। म्हणजे तुम्हाला तालुका अध्यक्षांचे नावं माहीत नाही, जिल्हाध्यक्षाचं नाव माहीत नाही, ते तर सोडा, म्हणजे त्या पार्टीचे ते खासदार होते, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्षांचं नाव बावनकुळेला 52 सुळे म्हणून उल्लेख त्यांच्यासमोर केला। अशा माणसाला भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी खासदार बनण्याची संधी दिली आणि खासदार केलं, परंतु त्यांनी काय केलं, पक्ष सोडून गेले तर गेले, काही विषय नाही आहे, सर्वांना स्वातंत्र्य आहे, परंतु गेल्यानंतर निलंग्याच्या आमदाराला, औशाच्या आमदाराला, लातूर ग्रामीणच्या आमदाराला, सगळ्यांना म्हणजे नाव ठेवण्याचं काम करत आहेत। माझी आपणाला विनंती आहे की दलित म्हणून या ठिकाणी त्यांना काम करू दिलं नाही, निलंगा विधानसभेत येऊ दिले नाही। मी सुद्धा 5 वर्ष होतो, परंतु 5 वर्षाच्या काळामध्ये एकदाही संभाजी भैयांनी मला निलंग्यात आल्यानंतर किंवा निलंग्यात फिरत असताना किंवा हे करावं लागतं सुनीलराव किंवा ते करावं लागतं किंवा तुम्ही येता कामाने असं 5 वर्षात एकदाही म्हटलं नाही। अक्का आपणाला माहिती आहे, परंतु विनाकारण काही आरोप करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। दलित विरोधी असं म्हणलं जात आहे। अरे तुम्ही एकदा अक्काच्या घरी येऊन बघा, तुम्ही नावाला दलित, खरं तर अक्का यापूर्वीचा खासदार हा दलित म्हणजे बौद्ध नव्हताच, तो हरिजन होता। म्हणजे बौद्ध आणि हरिजनामधला फरक आहे। बौद्ध हा बाबासाहेबाचे संस्कार घेऊन काम करणारा माणूस बौद्ध असतो आणि जो अशा प्रवृत्तीने आता सध्या ज्या पद्धतीने वागले त्या पद्धतीला हरिजन हा शब्द अगदी गांधीजींनी त्यावेळेस म्हणलेला होता, हरिजन ह्या दीनदलित लोकांसाठी, तो शब्द बरोबर त्यांना लागू पडतो। माझी विनंती आपणाला उपस्थित बंधू आणि भगिनींना की आपण आदरणीय संभाजी भैयांना प्रचंड मताने विजयी करावा आणि 4थ्यांदा विधानसभेमध्ये जाण्याची त्यांना संधी द्यावी। निश्चितच या निलंगा विधानसभेचं चित्र अतिशय बदलून टाकतील आणि भैयांचं एक स्वप्न आहे, माझं स्वप्न आहे, अक्कांचं स्वप्न आहे की आपल्या निलंग्यावरून रेल्वे घेऊन जायचं आहे आणि केंद्रामध्ये आमचंच सरकार आहे आणि भैयाला आपण निवडून द्यावं। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर निश्चितच
भैया एका चांगल्या विभागाचे मंत्री असणार आहेत आणि त्यांच्याच हाताने म्हणजे निलंग्यावरून वाया कासारशिरसी माझं गाव आहे, निलंग्यावरून कासारशिरसी मार्गे गुलबर्ग्याला ट्रेन जाणार आहे आणि निश्चितच या ठिकाणी आदरणीय भैयांना आपण प्रचंड मताने विजय करावं एवढे मी विनंती करतो आणि आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा एवढंच विनंती करून भैयांच्या नावासमोरील कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करावं. धन्यवाद. जय भीम.